झालं तू लपाय झपळ झपळ बबड्या. ओके गेलं बघ पप्या. ए हिरो, मी काय म्हणतो, जरा घरात शांतता ठेवायची. बबड्या ऐकून तर घे बब्या. बघितलं का, त्याला बोलून द्यायच्या अगोदर 4 रिप्लाय देऊन मोकळा होतो. आहे का बघा, अजून काय बोललोय का मी? हा हा तुलाच बोलतोय बब्या. जरा थोड्या ए ऐकून घे की. काय अरे मी काय म्हणतो, ऐकूनच घ्यायचं नाही म्हणल्यावर काय पुढचं बोलू मी? बब्या घरात जरा शांतता ठेवायची बाळा. नाही बब्या, शांतता ठेवायची. हां बब्या, शांतता ठेवायची थोडी. मग तुला चांगलं बोललेलं कळतच नाही. हां ए बब्या, घरात जरा शांतता ठेवायची थोडी, भांडणं नाही करायची. हां हुशार आहे तू, हुशार आहे ना. चल उठ, चल एक काम करू, तिकडं बोलू आपण घरात. चल उठ. चांगलं ऐकायचंच ना ना, चांगलं कसं ऐकू येईन? घरात शांतता ठेव म्हणलेलं ऐकू कसं येईन तुला? भांडणंच करायला पडलेलं असते तुला. तुला पोरांना मारायची काय गरज आहे रे? तसलं बघू नको डोळ्यात डोळे घालून. हिरो चल उठ, चल तिकडे घरात उठ. चल उठ, चल उठ, चल चल उठ उठ. मग किचनवर चढल्या ओरडल्या तर कसं वाईट वाटतंय? वाटलं ना वाईट? आणि दुसऱ्या पोरांना हाणतो त्यावेळेस, त्या शंभूला हाणतो त्यावेळेस. चांगलं ऐकायचंच नाही. ऐकू कसं येईल चांगलं काय बोललेलं? लगेच इग्नोर मारतो. ते बोर ग बरोबर. बबड्या ए पोरा, ऐक जरा 2 मिनटं. कसं असतं, शंभू बारीक आहे. ब्राउनी शंभू. असं हाणामारी नाही करायची, मारामारी नाही करायची, प्रेमात राहायचं बाळा. राहशील ना प्रेमात? चल चल बाबा, चल उठ. बरं चल झोपाय, चल जाऊ दे. चल बबड्या, तू का ऐकत नसतो माझं? चल उठ, चल उठ, चल उठ. तुला ऐकत नसतो काय तू? चल, मला माहिती तू कधी ऐकणार नाही माझं. चल उठ, फिसक बरं एकदा. हां चल उठ, चल चल म्हणा. एक विचारल्यानंतर 4 उत्तर बावगड असतात. ऐकून घ्यायची मनस्थिती अजिबात तर नसतीच. कसं शिफ्टी साफ करते. चल तिकडे कर घरात बबड्या. चल रे शंभू, चल उठ बरं आपला. चल, तो आपलं वाटं नको जात जाऊ त्याच्या. तो काही शहाणा पोरगा नाही, तो काय ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. तो दादागिरी करतो घरात नुसते. चल आपलं बाळा, चल चल बस इथं. चल ब्रावणी कुठे तू? चल चल घरात उठ. चल चला उठा उठा उठा. चल चल घरात. चल चल पुढं चल. चल झोपायला. त्याला आणतो. चल रे बब्या, उठाय चल झोपायला. चल उठ.